हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज आपण पनीर मसाला रेसिपी बघणार कशी बनते। तर सर्वात आधी मॅरिनेशनसाठी दही घ्यायचं, बेसन घ्यायचं, ते सगळे मसाले ॲड केले। मी सगळे मसाले मेन्शन केले, ते सगळे घ्या तुम्ही। त्याच्यानंतर ते चांगले एकजीव करून घ्यायचे थोडा वेळ, आणि चांगले लम्स नाही राहिले पाहिजे त्याचे थोडे पण। त्यानंतर पनीर ॲड केलं, शिमला मिरची ॲड केलं, कांदा ॲड केला, आणि ते 15-20 मिनिटं मॅरिनेट करत ठेवायचे। त्याच्यानंतर पॅन घ्यायचं, पॅनमध्ये ऑइल टाकायचं आणि ते मॅरिनेट केलेलं पनीर ॲड करायचं आणि चांगलं 5-10 मिनिटं चांगलं भाजून घ्यायचं, शिजून घ्यायचं आहे ते। शिमला मिरची चांगली शिजली पाहिजे। त्याच्यानंतर पॅन घ्यायचं, त्याच्यात बटर ॲड केलं आहे, जिरं, कांदा, अद्रक लसूण पेस्ट आणि टोमॅटो ॲड केलं आहे। त्याच्यानंतर मसाला ॲड केला आहे, हळद, मसाला, मीठ, गरम मसाला चांगला एकजीव करून घ्यायचं आहे। आणि त्याच्यानंतर ते मॅरिनेट केलेलं जे पनीर होतं भाजलेलं ते ॲड करायचं, चांगलं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर जे ॲड केले, पाणी ॲड केलं आहे, जेवढं तुम्हाला लागेल तेवढं ॲड करा। काजू पेस्ट ॲड केले, चांगलं एकजीव करून घेतले। त्यानंतर कोथिंबीर, गरम मसाला ॲड केला आणि चांगलं एकजीव करून घेतला। अशा प्रकारे आपली पनीरची भाजी तयार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।